चंद्रपूरमधल्या चिमूर तालुक्यातील कवडशी गावातील ब्रिटिशकालीन डाक बंगला आता खिंडार बनलाय। जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। या वास्तूची देखरेख करण्याकरता ती संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होती। गावामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी डाक बंगल्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती की जेणेकरून त्या काळामध्ये ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी पोस्टमास्टर यायचे आणि गावगावी जाऊन पत्रव्यवहार करायचे। त्यांना मुक्कामासाठी व राहण्यासाठी या डाक बंगल्याची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती। परंतु काळाच्या ओघामध्ये या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे, पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वास्तूला आता खिंडार पडण्याच्या अवस्थेत आलेली आहे। त्यामुळे या डाक बंगल्याची दुरुस्ती होणं आवश्यक आहे, याची काळजी घेणारं असणं आवश्यक आहे। बातमी बारामतीची। बारामतीतल्या शासकीय रुग्णालयाचा बनावट शिक्का वापरून खासगी रुग्णालयातील रुग्णाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी डॉक्टर पांडुरंग गावडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप अटक न झाल्यानं तक्रारदार आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या डॉक्टरांना पोलीस पाठीशी घालतायत का, हा सवाल उपस्थित आहे। या सगळ्या संदर्भात आता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जगताप यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत स्वतः महेश जगताप सर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर डॉक्टर पांडुरंग गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, गंभीर प्रकरण होतं। काय निदर्शनास तुमच्या गावडे यांनी आणून दिलं होतं? सतीश गावडे यांनी 1 एप्रिल 2019 रोजी जे मेडिकल लिगल सर्टिफिकेट गावडे हॉस्पिटलच्या लेटरवर दिलं, त्याच्यावर सिल्वर जुबली हॉस्पिटलचा शिक्का वापरला आणि ते त्या कालखंडामध्ये या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत नसताना शिक्का वापरला, ही बाब त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिली। नंतर त्यांनी त्याचा पाठपुरावा अनेक वरिष्ठ कार्यालयाशी केला। वरिष्ठ कार्यालयाने आम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं दिसतंय, तर आपण आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी आणि त्या अनुषंगानं या कार्यालयाचा वैद्यकीय अधीक्षक या नात्याने त्यांच्यावर आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे। वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे। ऑलरेडी वरिष्ठ कार्यालय या बाबीची कल्पना आहे। वरिष्ठ कार्यालयानं सुद्धा आम्हाला या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करा असे आदेश माननीय सिव्हिल सर्जन सरांनी आम्हाला वेळोवेळी दिले होते आणि त्यांच्या आदेशानुसारच ही कारवाई झालेली आहे। आणि ज्या दिवशी आम्ही फिर्याद दाखल केली त्या दिवशीसुद्धा सिव्हिल सर्जन सरांची आम्ही परवानगी घेऊनच पुढच्या ह्या सगळ्या कारवाई केलेल्या आहेत। तपासातून ज्या गोष्टी काही बाहेर येतील त्यानुसार पुढचे निर्णय घेतले जातील। तुर्तास या प्रकरणी पांडुरंग गावडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्यापही पांडुरंग गावडे यांना अटक करण्यात आलेली नाही। यामुळे या सगळ्या गंभीर प्रकरणामध्ये डॉक्टर पांडुरंग गावडे यांना अटक होणार का, हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। यामध्ये ते जे पूर्वी आपल्या सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्या रिटायरमेंट त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये त्यांच्या रुग्णाला त्यांच्याच हॉस्पिटलच्या, म्हणजे जे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, गावडे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, त्याच हॉस्पिटलच्या लेटर पॅडवरती शिक्का जो आहे हा लावण्यात आलेला आहे। त्यांनी मारलेला आहे आणि मारली गेली आणि तो गुन्हे तपासामध्ये वापरला गेलेला आहे। हाच तपासाचा मुद्दा आहे आणि आता तर गुन्हा दाखल झाला आहे। आता हा तपासामध्ये या सगळ्या बाबी आम्ही तपासणार आहोत। अटक करण्यासाठी जर रिकव्हरी त्यांच्याकडनं असेल, एखादी गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक असेल तर आवश्यक त्यांना अटक करावीच लागणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।